रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आज मी खूप दिवसानंतर एक व्हिडिओ बनवलेला आहे। ब्लॉग टाईपच शूट केला कारण वेळ अजिबात नसतो, पण म्हटलं चला कधीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला कस्टमरचे ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे। तर आजच्या व्हिडिओत आपण कटोरी ब्लाऊज तसंच 4 टक्स ब्लाऊज बघणार आहेत। तर आपण सर्वप्रथम कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार। एकच कस्टमरचे माझे हे 3 ब्लाऊज असणार आहेत कटोरीचे, जे मला शिवून घ्यायचे आहेत। तर बघा, मी कस्टमरचे ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करते किंवा काम माझं फटाफट मी कसं करत असते हेच मी तुमच्यासोबत आज इथं शेअर करणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, तर पूर्ण बघा शेवटपर्यंत, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे। तर आता हे जे आहे ना, ते ह्या एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज पीस असणार आहेत, जे बिना अस्तरचे असतील आणि एक अस्तर असणार आहे, म्हणजे अस्तरवाला ब्लाऊज आहे। तर मी सर्वप्रथम बघा, जसं बॅक शिकवलेलं आहे ना, सर्वच क्लास स्टुडंटला शिकवते तसं तुम्हाला देखील बॅक पार्ट दाखवते। आणि हे पॅटर्न मी माझे स्वतःचे तयार केलेले आहेत। तुम्हाला पण जर का रेडी पॅटर्न हवे असतील, तयार पॅटर्न, तर तुम्हाला ऑल साईजमध्ये सर्व प्रकारचे पॅटर्न मिळतील। त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करा। व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे पॅटर्नसाठी। तर पॅटर्न ऑर्डरसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता। भरपूर मैत्रिणींचे क्लासेस झालेले असतात, पण आकार परफेक्ट जमत नाही, त्यामुळे तुमचे ब्लाऊज मापाला चुकतात किंवा तुम्हाला कटोरी व्यवस्थित काढता येत नाही, प्रिन्सेस कटचा आकार देता येत नाही। तर माझ्याकडे सर्व साईजचे सर्व प्रकारचे पॅटर्न अवेलेबल आहेत। सेट वाईज त्यांची वेगवेगळी प्राईज असते। तर तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता पॅटर्नसाठी। मग मी तुम्हाला प्रत्येक पॅटर्नचा पूर्ण सेट कितीला तुम्हाला मिळणार आहे। जर का तुम्ही कॉम्बो घेणार तर तो तुम्हाला एकदम परवडेबल असणार आहे। तुम्ही बघू शकता, मी पॅटर्नचा वापर करत एकदम झटकेपट तेव्हाच मार्किंग करून घेतलेली आहे। आता हे 2 ब्लाऊज पीस आहेत, ग्रीनवालं आणि हे वालं, हे सिंगल ब्लाऊज पीस असणार आहेत। तर हे मी दोन्ही एकावर एक ठेवून घेतले आणि यांच्यानंतर मी अस्तर देखील लावून घेते खाली एक। आता हे लालवालं जे आहे ते अस्तर असणार आहे, अस्तरवालं ब्लाऊज पीस असणार आहे। वरचं मेन कापड दुसरा आहे साडीतला आणि हे 2 फक्त ब्लाऊज पीस आहेत। तर तरी देखील मी बघा सोबत कटिंग करते। तर सोबत कटिंगसाठी मी काय काय केलेलं आहे, बॅक पार्टची मार्किंग केलेली आहे आणि पॅटर्नची मार्किंग करून घेतलेली आहे। क्रॉसपट्टी तसंच स्लीव आपल्या इथं बाकी आहे, कारण आपले 2 प्रकारचे हे ब्लाऊज आहेत, पीसवालं तसंच अस्तरवालं। म्हणून मी क्रॉसपट्टी पीसवाले ब्लाऊजला डबलमध्ये क्रॉसपट्टी काढायची आहे आणि अस्तरवाले ब्लाऊजला आपल्याला सिंगलमध्ये क्रॉसपट्टी काढायची असते। तसंच बाहीची जी लांबी आहे किंवा म्हणजे बाही उंचीला आहे ना, पीसवाले ब्लाऊजसाठी शॉर्ट स्लीव असणार आहे आणि अस्तरवाले ब्लाऊजसाठी काठापदराचं ब्लाऊज आहे, तर मी त्याला लांब स्लीव घेणार आहे। तर मग मी दोन्ही हे पीसांचे जे स्लीव आहेत ते वेगवेगळ्या कटिंग करते आणि क्रॉसपट्टी देखील तुम्हाला दाखवते की आपल्याला बघा कमी कापड जेव्हा असतं ना, तेव्हा आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायची असते। तर माझे पॅटर्न जे आहे ते एकदम परफेक्ट आहे। जर का तुम्ही पॅटर्न ऑर्डर करणार आणि पॅटर्नच्या मापानुसार ब्लाऊज शिवून घेणार कस्टमरचं, तर तंतोतंत फिटिंगला येणार आहे। पॅटर्नचा वापर कसा करायचा, पॅटर्नवरून ब्लाऊज कसं कटिंग करायचं, स्टिचिंग कसं करायचं, स्टिचिंग करताना काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे, याची सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आणि भरपूर मैत्रिणींनी पॅटर्न ऑर्डर केले तसेच घेतले, तर त्यांचे खूप छान असे ब्लाऊज त्यांचे शिवले जात आहेत आणि कस्टमर्सला ब्लाऊज देखील छान असे फिटिंगला बसत आहेत। जमलंच तर मी तुम्हाला बघते, माझ्याकडे फोटो आहेत मला रिप्लाय मिळालेले, तर ते फोटो देते। ज्यांनी पॅटर्न घेतलेले आहेत त्यांनी किती सुंदर असे ब्लाऊज शिवून घेतले आणि एकदम छान, म्हणजे त्यांचं जे काम आहे किंवा त्यांचा जो व्यवसाय आहे तो अजूनही एकदम चांगल्या प्रकारे त्या करू शकतात। तर एकदम बघा, खूप जास्त दिवसाचा अनुभव आणि दिवस रात्र मेहनत केलेली आहे, त्यामुळे खोलवर अभ्यास करून तेव्हा कुठे जाऊन मी तुमच्यासाठी हे पॅटर्न रेडी केले। मला भरपूर मैत्रिणींचे मेसेज असायचे किंवा मी लाईव्ह वगैरे घेते, व्हिडिओवरती देखील कमेंट असायच्या की ताई आम्हाला तुमच्याकडचे पॅटर्न हवे। म्हणून मग मी म्हटलं चला, आता हा जो व्यवसाय आहे माझं ऑलरेडी एकदम सेटअप बिझनेस आहे की मी माझे शॉप आहे, माझ्याकडे कस्टमरचे ब्लाऊज एनी टाईम असतात, 2-2 महिन्याच्या वेटिंगवर ब्लाऊज असतात, पण तरी देखील मी वेळेत वेळ काढून तुमच्यासाठी हे पॅटर्न बनवलेले आहेत। तर बघा, आता इथं मी क्रॉसपट्टी सिंगल ठेवून घेतली आणि ती डबल करायची आहे, पण डबलसाठी कापड आपला पुरेसा नव्हता। तर जॉईंट कसा द्यायचा, होता येईल तोपर्यंत जेवढा कापड असतं आपल्याकडे अवेलेबल त्याचा आपल्याला वापर करायचा आहे। तर एकदम छोटासा जॉईंट येणार आहे, 1 ते 1.5 इंचाचा, तेवढा जॉईंट मात्र मी तर देईल। आणि हे सिंगल ब्लाऊज असल्यामुळे याला डबल क्रॉसपट्टी मी करणार आहे।
तर हा जॉईंटवाला पार्ट आपला आतमध्ये जात असतो. तर बघा एकदम स्मार्ट पद्धतीने मी तुम्हाला इथं ब्लाउजांची कटिंग दाखवलेली आहे, कटोरी ब्लाउजांची. तर एक कस्टमरचे ते 3 ब्लाऊज होते ते आपले कटिंग झाले. आता ह्या दुसऱ्या कस्टमरचे 5 ब्लाऊज असणार आहे, नाही 4 ब्लाऊज आहेत. तर हे ब्लाऊज आपण 4 टक्समध्ये शिवून घेणार आहेत. यांची साईज 38ची असणार आहे. 38 मापानुसार मी हे 4 टक्समध्ये कटिंग करून घेते. तुम्ही बघणार की माझ्याकडे किती जरी ब्लाऊज असले तरी मी मशीनवरच कटिंग करून घेते. तसं टेबल देखील आहे कटिंगला, पण मला इथंच जमतं व्यवस्थित, तर मी असं करून घेत असते. चला आता पॅटर्नवर आपण बोलूया. पॅटर्नमध्ये तुम्हाला बघा कटोरीचे पॅटर्न मिळतात, 2 पीस कटोरीचे मिळतात, 3 पीस प्रिन्सेस कटचे पॅटर्न मिळतात, तसंच फुल प्रिन्सेस कट आणि 4 टक्स. हो, आता हा जो 4 टक्स मी मार्किंग करून घेते तो 4 टक्स देखील तुम्हाला पॅटर्नमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही 28 ते 42चा जो कॉम्बो असतो ना, ज्यामध्ये बघा 5 प्रकारचे ब्लाऊज मिळतात, तर तो कॉम्बो जर का तुम्ही ऑर्डर केला तर तो तुम्हाला खूप छान असा परवडेबल असतो. म्हणजे त्यामध्ये किमतीत देखील डिस्काउंट दिला जातो आणि एक सोबत ऑर्डर केल्यामुळे तुम्हाला तो खास परवडत असतो. आणि जर का तुम्ही एक सेट मागवून घेतला तसं देखील चालतंय. भरपूर मैत्रिणींनी आधी सुरुवातीला कटोरीचे सेट मागवला, नंतर प्रिन्सेस कट मागवले, नंतर 3 पीस प्रिन्सेस कट मागवले. असं करत सर्व प्रकारचे पॅटर्न खूपच मैत्रिणींनी ऑर्डर करून घेतलेले आहेत. तर तुम्ही देखील तुमची ऑर्डर देऊ शकता. मी खूपच मेहनतीने हे पॅटर्न बनवलेले आहेत आणि असं नाही आहे की पॅटर्न मी म्हणजे माझे स्वतःचे पॅटर्न असल्यामुळे मी तुम्हाला 100% गॅरंटी घेऊन सांगते की तुम्ही जर का माझ्या दाखवलेल्या पद्धतीने कटिंग करत असणार, व्यवस्थित पॅटर्न ठेवून, आणि स्टिचिंग करताना थोडीशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे फक्त. कारण स्टिचिंग करताना आपले पार्ट आपण जेव्हा जॉईन करतो तेव्हा कधी 1/2 इंच जोडलं जातं, कधी अर्धा इंच जोडलं जातं. तुम्ही एकदम बिगिनर्स असणार, बिलकुल नवीन शिकणारे असणार, तर तुमचं मार्जिन परफेक्ट नसतं कधी, तेव्हा थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. बाकी तेवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतः काळजी घ्यायची आहे. जसं मी शिवण काम करते ना, किंवा माझ्या शिवण कामात किती परफेक्टपणा आहे तसं तुम्हाला देखील तुमच्या कामात आणायचं आहे. तेव्हा तुम्हाला ब्लाऊज एकदम चांगल्या प्रकारे शिवता येणार आहे. तर माझ्या पॅटर्नांचा अनुभव मला स्वतः तर आहेच, पण मला जे कस्टमर्स माझ्याकडून पॅटर्न घेत आहेत त्यांचे देखील रिप्लाय एकदम छान आलेले आहेत. त्यांचे मी तुम्हाला इथं स्क्रीनशॉट देते व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता की पॅटर्नचा वापर करत माझ्या किती कस्टमरने खूप छान छान असे ब्लाऊज शिवून घेतले आणि त्यांच्या व्यवसायामध्ये थोडंसं म्हणजे असं वाढावा देखील असं झालेलं आहे की कस्टमर्स त्यांचे वाढले, कारण ब्लाऊज फिटिंगला छान बसत आहेत. योग्य ते मेजरमेंट तुम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे पॅटर्नचं असं आहे की एकदम ठराविक मापानुसार पॅटर्न असतात, जसं 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42. तसंच कटोरीचे जे पॅटर्न आहेत ते 50 साईजपर्यंतचे मी बनवलेले आहेत. तसं 42च्या पुढे एवढी प्लस साईज कधी येत नाही, पण जर का आली तर तेवढे आपल्याकडे प्लस साईजचे देखील पॅटर्न अवेलेबल आहेत. त्यांचे चार्जेस वेगळे लागत असतात. त्यानंतर बोटनेकचा जो प्रकार आहे तो देखील. तर बोटनेकमध्ये बघा बॅक तसंच फ्रंट हे टोटल पार्ट आपले वेगळे असतात, कारण बोटनेकमध्ये शोल्डर आणि आर्म होल हा आपल्याला पूर्णपणे चेंज असतो झालेला. त्यामुळे आपल्याला बोटनेकचा जो सेट आहे तो देखील वेगळा ऑर्डर करायचा असतो. पण मी जो कॉम्बो सांगितला तुम्हाला त्या कॉम्बोमध्ये आपण हा बोटनेक पण जर का ॲड केला तर जो कॉम्बो मी तुम्हाला देणार आहे 5 प्रकारचे आपले हे डीप नेकचे पॅटर्न असतात, त्यामध्ये जर का तुम्ही बोटनेकचा देखील ऑर्डर केला तर स्लीव आपण याच्या स्लीव बोटनेकला देखील वापरमध्ये घेऊ शकतो. तर मग तुम्हाला ते स्लीवचे जेवढे चार्जेस आहेत तेवढे देखील तुमचे इथं मायनस केले जातात. म्हणूनच मी म्हणते की कॉम्बो जो घेतलेला म्हणजे कॉम्बो जर का तुम्ही ऑर्डर केला तर तो तुम्हाला खास परवडत असतो. आणि पॅटर्नची प्राईज तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तुम्हाला पॅटर्न ऑर्डर करायची असतील तर मी तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे. तुम्ही त्या नंबरवर मला मेसेज करू शकता पॅटर्नसाठी. बघू शकता दिवसभर माझ्याकडे कस्टमर्स येतात, तसं क्लास स्टुडंट असतात आणि त्यांच्यासोबत म्हटलं चला आता माझा व्हिडिओ कधीचा शूट झालेला नाही आहे. हा व्हिडिओ देखील मी खूप दिवसापासून शूट करून ठेवलेला आहे, पण रेकॉर्डिंगला मला अजिबात वेळ मिळत नव्हता, कारण शॉपवरती दिवसभर गजबज असते बिलकुल आणि घरी देखील मुलांचा गोंधळ असतो. पण मी तरी थोडा निवांतात वेळ काढलेला आहे आणि चला म्हटलं थोडे 2 शब्द तुमच्यासोबत गप्पा करते की तुम्हाला माहितगिरी मिळेल. गप्पा करत करत आपले इथं 4चे 4 ब्लाऊज कटिंग झाले. आणि स्मार्ट ट्रिक म्हणजे मी बघा एकच अस्तरवर मी मार्किंग करून घेते, मोजून मापून माझे टक्स घेतले गेले आणि त्याच टक्सच्या लाईनने डार्क करत दुसऱ्यावर उमटवून घेते.
बघू शकता कमी वेळेत तुम्ही जास्तीचं काम अशा पद्धतीने करू शकता. एकदम सोपं आहे बिलकुल. आता एकचदा माझी 4ही ब्लाउजांवरती टक्सची मार्किंग इथं झालेली आहे. परत आपल्याला मोजून मापून करण्याची गरज नाही. जेव्हा आपण कटिंग करतो ना तेव्हाच आपल्याला हे डार्क कसे करून घ्यायचे आहेत. स्टिचिंग करताना अजूनच खूप सोपं आपल्याला होत असतं. ह्या कस्टमरची हाईट थोडी जास्तीची असल्यामुळे यांच्या स्लीव लॉंग आहेत. एल्बोपर्यंत स्लीवची लेंथ 12 इंचाची आहे. तशा मी इथं कटिंग करून घेते. तर अस्तर तर माझे 4चे 4 कटिंग झाले. एक दिवसात मी बघा क्लास स्टुडंटला शिकवत कस्टमर हँडल करत म्हणजे थोडा जसा मला वेळ मिळाला तशा वेळेत मी बरोबर 2 ते 3 कस्टमरचे ब्लाऊज कटिंग केले मी. अस्तरवाले तसंच साधेवाले देखील माझे 2 ते 3 कस्टमरचे इथं कटिंग झालेले आहेत. तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.